सीधा कर कुठल्याही धर्मावरील किशोर शितोळे आज आम्ही आमखास मैदानापासून माननीय विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचा मूक मोर्चा घेऊन आलेलो आहे। आपण सगळे जाणता की माजी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी राज्यातल्या बेरोजगार युवकांना 6 महिन्यापूर्वी प्रशिक्षणार्थी म्हणून ऑर्डर दिलेली होती आणि ती आता 27 मार्चला संपते। 6 महिने या राज्यातल्या 1 लाख युवकांनी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये, मग ते शिक्षण प्रशिक्षणार्थी असो, महसूल खातं असो, पोलीस खातं असो, प्रत्येक ठिकाणी सहाय्यक म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केलेलं आहे। अतिशय कमी तुटपुंज मानधनावर केलेलं आहे। पण आज ही गावागावांमध्ये रिकामी फिरणारी युवक मंडळी, त्यांच्या हाताला काम नव्हतं, शासनाने हे काम दिलं, पण आता 27 मार्चला ही ऑर्डर संपते आणि यांना जर हे काम पुढे कार्यरत राहिलं नाही तर या बेरोजगार युवकांनी करायचं काय? शेवटी सरकार हे आपलं मायबाप असतं। आजच्या युवकांना हाताला काम देणं हे सरकारचं कर्तव्य असतं आणि ही 27 मार्चची जी दिलेली ऑर्डर आहे ही पुढे मुदतवाढ व्हावी, या युवकांचं काम कार्यरत पुढे चालू ठेवावं, यासाठी आम्ही आज शासनाच्या निदर्शनास ही गोष्ट आणण्यासाठी आज मूकमोर्चा काढलेला आहे। आज राज्यातल्या अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि आम्ही माननीय विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना आमचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला कार्यकाळ वाढवून द्यावा। आम्ही चांगल्या प्रकाराने काम करणारे युवक आहोत, आम्हाला हे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, ही सरकारची जबाबदारी आहे आणि हे आम्ही अतिशय शांततेने संविधानिक मार्गाने आम्ही आजचा हा सगळ्या महिला युवती आपण जर बघितलं तर या मूकमोर्चामध्ये आज 4 जिल्ह्यांमधून 2000च्या वर ही आज संख्या आज या मोर्चामध्ये होती आणि आपणही मी माध्यमांना विनंती करतो की आपणही आमचा आवाज या सरकारपर्यंत पोहोचवावा। मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब, माननीय मंत्री अतुल सावे साहेब आणि त्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांचाही याला सकारात्मक सूर आम्हाला दिसतोय, पण अद्याप निर्णय झालेला नाही। त्याच्यामुळे तो निर्णय तातडीने पहिल्या दिवशी देऊन आमच्या सगळ्या युवकांना आनंदाची बातमी देणं या सरकारचं कर्तव्य आहे, त्यासाठी मी विनंती करतो। धन्यवाद। मी किशोर शितोळे या सगळ्या युवकांचं नेतृत्व करतोय। नमस्कार, मी वर्षा लाने। जो आम्ही हा मोर्चा काढलेला आहे, जे आम्हाला शासनाने 6 महिन्याचा जो कालावधी दिलेला होता तो 26 मार्चला संपतोय आणि शासनाने आम्हाला जे आम्ही पहिले बेरोजगार होतो आता परत बेरोजगार करू नये त्यासाठी आम्हाला म्हणजे सरकारने हा कालावधी वाढवून द्यावा। किती या मोर्चामध्ये सहभाग झाले? किती जण सहभागी झाले? आता 2.5 ते 1000 लोक म्हणजे सहभागी झालेले आणि परभणी झालेत, बीड झालेत, अजून म्हणजे जिल्हे पण त्याच्यामध्ये समावेश झालेले। बेरोजगारीची टक्केवारी किती असं सध्या? बेरोजगाराची म्हणजे खूप प्रमाणामध्ये आहेत। सरकारने जर तुम्हाला वाढून दिलेलं नाही तर पुढचा पाऊल काय राहणार, काय विषय करणार? सरकार आमची तर सरकारकडनं म्हणजे सकारात्मक हे निर्णय घेत आहेत ते, जर वाढून नाही दिले तर आम्ही करू, जे प्रयत्न आहेत ते आम्ही चालूच ठेवणार। काय मागण्यासाठी आज तुम्ही आतापर्यंत जेही काम केलं इतकं व्यवस्थित प्रकारे शाळेत आम्ही काम करत आलो, करत राहू आणि आमची पैसा म्हणून ही मागणी नाहीये, पेमेंट कमी अधिक होत राहील, परंतु आता आम्हाला बेरोजगार आम्ही जे 6 महिने काम केलं ते खूप छान पद्धतीने केलं, परंतु आम्हाला आता बेरोजगार करू नये। कारण पुन्हा आतापर्यंत असेच म्हणत होते की तुम्ही काय शिकले, तुम्ही बेरोजगार आहात, शिकून काय फायदा झाला, पण आता कुठेतरी लागलोय, आमची काम करण्याची इच्छा आहे
आणि आम्ही इथून पुढेही जरी सीबीएसई पॅटर्न गव्हर्नमेंटने आता जाहीर केलेले आहे, आम्ही त्याची सुद्धा तयारी आहे की आम्ही त्या अति उत्कृष्टपणे शिकवू शकतो. तसेच शाळेची पटसंख्याही आम्ही नक्कीच वाढवणार. खाली काल वाढला तर प्रायव्हेट शाळेत जाणारे विद्यार्थ्यांची संख्या अर्ध्याच्या वर कमी करू. शिक्षक आहे हो, शिक्षक आहे. पूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे आहे का? हो, संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याचे. कोणत्या योजनामध्ये तुम्हाला घेण्यात आलं? मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य योजना. किती वर्षासाठी घेण्यात आलं? 6 महिने. ते झाले, आता ते म्हणते की संपला तुमचा कार्यक्रम. हो, पूर्ण शिक्षकांना काढण्यात आलं. पण आता जर प्रशिक्षण म्हटलं तर आमचं 6 महिन्यात कसं प्रशिक्षण पूर्ण होईल? निदान एक शैक्षणिक वर्ष जरी कंप्लीट असायला हवं होतं. 1 वर्ष. हा, त्याच्यासाठी आम्ही पुढील कार्यकाळ वाढवण्याची मागणी करतोय. शिक्षक आहेत total? संभाजीनगर मध्ये जवळजवळ 1,500च्या आसपास शिक्षक आहेत सर्व संभाजीनगर जिल्ह्यात. बेरोजगार झाले. हो, अजून 20 दिवस 26 मार्च पर्यंत संभाजीनगरचा कालावधी आहे. इतर राज्यातील इतर जिल्ह्यांचा भरपूर जिल्ह्याचा संपत आलेला आहे. त्यानंतर ते दुसरे ते जिल्ह्यात ते काम सर्व बंद करण्यात आले. आता झालं कामावर. हो, बाकीचे कामातून काढण्यात आलं ना. कार्यकाल संपला, आदेश देण्यात आलेले प्रत्येक त्या स्तरावरील प्रत्येक अधिकाऱ्याने त्या पद्धतीने दिलेला आहे. काय मागणी आहे तुमची? आम्हाला काही नाही, फक्त कार्यकाल वाढवायची मागणी, बाकी नाही काही आमची. काय नेमकं काय मागण्यासाठी आज 2024 मध्ये शासनानं सुरू केलेली लाडका भाऊ म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, या योजनेतील सर्वच प्रशिक्षणार्थी आज 6 महिन्यानंतर काय या मागणीसाठी आज हा मुक मोर्चा काढत आहेत. आणि 100% जे काही या प्रशासनातील सरकारमधील माजी मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यानंतर सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या सर्वांवरती आमचा सर्वांचा विश्वास आहे की 100% 6 महिन्यानंतर आमचा कार्यकाल वाढवण्यात येईल. आणि निश्चितच आहे त्या आस्थापनांमध्ये आम्हाला कायमस्वरूपी सुद्धा करण्यात येणार आहे. आणि निश्चितच याची कुठेतरी सरकारनं दखल घ्यावी म्हणून आम्ही या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. का तुम्हाला 6 महिन्याचा कार्यकाल दिला होता का? मग त्याच्यातून नंतर संपलं का? नाही, अजून या 26 मार्च नंतर सर्व मला वाटतं की सर्व महाराष्ट्रातील 1,20,000 जे युवा प्रशिक्षणार्थी त्यांचा कार्यकाल या ठिकाणी संपणार आहे. परंतु त्या अगोदरच आम्हाला हे जे काही अधिवेशन आहे या अधिवेशनात सरकारकडून 100% खात्री आहे की आमचा कार्यकाल या ठिकाणी वाढवण्यात येईल. वाढवलं नाही तर काय होईल? नाही, वाढवणारच आहे 100%, याची खात्री आहे. कारण की दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर वाढवलं नाही त्यांनी. दुसरे तालुके नाही, काय होतं की कुठेतरी सरकारला सुद्धा निर्णय घेत असताना योग्य वेळ येऊ देण्याची गरज असते. आणि निश्चितच आता अधिवेशनातच तो मुद्दा मांडला जाईल. आणि निश्चितच या अधिवेशनामध्ये 100% सर्वांना एक आनंदाची बातमी मिळेल. ती येत्या 2 दिवसातच मिळणार आहे, असं 100% आम्हाला विश्वास आहे. जर नाही झालं तर काय पॉईंट? नाही, 100% होणारच असलं म्हटल्यानंतर जर एवढा विश्वास असेल तर मला वाटतं की नाही झाल्यानंतर पर्याय अनेक असतात. परंतु जर होणार आहे आणि 100% आम्ही त्याबाबत सकारात्मक आहोत आणि आम्हाला याच्याबद्दल खात्री की 100% सरकारच आमच्यापेक्षा जास्त सकारात्मक आहे. त्याच्यामुळे 100% 6 महिन्यानंतरचा कार्यकाल वाढवण्यातच येणार आहे. मी प्रशांत सुखदेव निकम, मुक्काम पोस्ट वाकला, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि आम्ही संघटनाचं नाव काय देऊ? ही म्हणजे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटना, छत्रपती संभाजीनगर.